नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान मारहाण झाली आहे। या मारहाणीमध्ये चॉपर, फायटर आणि गुप्तीसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला, तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना दिनांक 29 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी शहर हद्दीत घडली आहे। राहुरी शहरातील दोन गटात गेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत किरकोळ मारहाण झाली होती। तो मागील भांडणाचा राग मनात धरून दिनांक 29 मार्च 2026 रोजी रात्री 11 वाजे दरम्यान त्या दोन गटात पुन्हा वाद उफाळून आला। दोन गटात समोरासमोर आले असून एकमेकांवर तुटून पडले। शहरातील विद्यामंदिर शाळा परिसरात ही मारहाणीची घटना घडली। यावेळी लाथ्या बुक्क्यांनी मारहाण करून चॉपर, फायटर आणि गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने वार करण्यात आले। या घटनेमध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले। या मारहाणीत दोन्ही गटातील 5 ते 6 तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता। मध्यरात्री दोन्ही गटात 400 ते 500 तरुणांनी फिर्याद नोंदवण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि पोलीस पथकाने जमावाला शांत केलं। त्यानंतर शहरात गस्त घालून वातावरण शांत केलं। या घटनेबद्दल पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही।